हॅलो. चला, आज खूप महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी जरा गप्पा-टप्पा करणार आहे. आणि बघा, आजचा आपला विषय असणार आहे की युद्धकाळामध्ये जी आपल्याला भीती वाटते, जशी तुम्हाला पण वाटत असेल तशी मला रोजच्या रोज मनात काही ना काही विचार येतात. मग मी विचार केला की काही प्रश्न मांडूया, काही उत्तरं मिळतील आणि थोडं पॉझिटिव्हिटी पण वाढेल आणि पॉझिटिव्ह विचार पण करूया. आणि बघा, ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या आहेत आमच्या आजी. आजी 90 वर्षाच्या आहेत. आणि मी आजींसोबत नेहमीच काही ना काही प्रश्न विचारत असते की आजी, तुम्ही आधी कशा राहायच्या, रोज काय जेवायला बनवायच्या, कशा भाज्या बनवायच्या. आजींच्या पूर्वीच्या गप्पा, आजी शेतात जायच्या तेव्हाच्या, अशा बऱ्याचशा गप्पा मी आजींसोबत मारते. आणि आजी मला सांगतात पण. आणि आजी अशी मला अधनं-मधनं अशी मदत करतात, भाजी निवडायला, लसूण निवडायला. असे काही ना काही कामं आजी थोडेफार मला हेल्प करत असतात. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण आधीपासूनच शिकत आलेलो आहे की कुठलंही संकट आलं तर कसं सामोरे जायचं. कारण आपले जे आजी, नंतर पणजी, जे आधीचे लोक होते ते इतकं कठीण लाईफ जगलेलं आहे की आपण आता त्यांना जर विचारलं तर आपल्याला ते फार डिफिकल्ट वाटतं. का तर त्यांच्या वेळेस टी व्ही नाही, फॅन नाही, नंतर प्रत्येक ठिकाणी पायी जायचं, व्हेकल्स नव्हत्या, गाड्या नव्हत्या. आणि काही भाजी बनवायची म्हटली तसा बाजार नव्हता, ते पटकन असं घरातलंच काहीतरी करून बनवायचे. असे बरेचसे विचार असतात आणि बरेचसे प्रश्न असतात माझे. मी आजींना नेहमी असं काही ना काही विचारत असते आणि मी तुमच्यासोबत पण आज असंच काहीतरी शेअर करणार आहे. तर सगळ्यात मोठा आताचा जो प्रश्न आहे आपल्यासमोर आलेला म्हणजे संकटच, की युद्धकाळ. आणि याआधी जो आपण फेस केला तो कोरोना. तो कोरोनामध्ये आपण सगळ्यात आधी की हेल्थ खूप महत्त्वाची आहे आणि हेल्थ चांगलं असणं खूप गरजेचं आहे हे शिकलो. आणि आपण त्या संकटावर मातसुद्धा केली. आणि हेल्थविषयी बरेच आपल्याला नवीन नवीन पॉईंट्स माहिती पडले की इम्युनिटी कशी वाढवायची, कसं हेल्दी राहायचं. पण आता जो आपल्यासमोर आणखी एक प्रश्न उभा राहिला आहे तो युद्धकाळाचा, की आपण यामध्ये काय बचत करू शकतो, की आपल्याला आता फायनान्शियली क्रायसिस जास्त सोसावे लागतील किंवा यापुढे आणखी प्रॉब्लेम येऊ शकतात असे. तर माझ्या मनातले काही प्रश्न मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि तुम्हाला यातले काही प्रश्न आवडले तर कमेंट करा, काही विचारायचे असले तर तेही मला विचारा, मलाही उत्तरं सापडतील. बघा, मी असं मनात काही आलं माझ्या म्हणून मी आजींना असे प्रश्न विचारले की माझा पहिला प्रश्न होता आजींना की आजी, तुम्ही रोज काय भाजी बनवायच्या. मग त्यावर आणि त्याच्यानंतर बघा, मी प्रश्न विचारते त्याच्यातच तुम्हाला उत्तरं मिळतील. नंतर आजीला विचारलं की आजी, तुम्ही गॅसवर बनवायचे की चूल होती, किती तेल वापरायच्या, तुमच्या महिन्याचा खर्च किती होता. त्यानंतर हॉटेल होत्यात का तेव्हा, नाही. तर आजींचं जे लाईफस्टाईल होतं ते सगळंच अगदी घरात गेलेलं. आणि आजी आता जे बघतात आमच्याकडे ते फार नवीन वाटतं आजीला. म्हणजे मोबाईल्स, AC, फॅन, टी व्ही, LED हे सगळं आजीसाठी नवीन असतं. कारण आजींचं वयवर्ष 90 आहे आणि आजी आता आमची 4थी पिढी बघतायत. तर मग त्याच्यामुळे मला फार आजींकडे बघितलं, काही विचार ऐकले की पॉझिटिव्ह वाटतं की त्यांनी काही नसताना इतकं छान लाईफ जगलं. मग आपणही का नाही जगू शकत. आपण असं सिंपल साधं लाईफ थोडे दिवस तर अरेंज करूच शकतो ना. तर मग आजींना मी आणखी विचारलं त्याच्यामध्ये की तेव्हा शॉपिंग मॉलच नव्हते, मग आजी शॉपिंग कशी करायच्यात. तर जे लागलं ते फक्त एखाद्या बाजारात जाऊन आणायचं. ग्रोसरीज म्हणजे किराण्याचं सामान पण तसंच आणायचं, जे लागलं तेच, एक्स्ट्राचं काहीच नाही. आणि त्यानंतर खूप लांब लांब शेती राहायची, आजी पायी जायच्यात. मग तेव्हा गाड्या नव्हत्या तरी प्रवास चालूच होतात. मग तो आता का नाही होऊ शकत. आणि त्या लोकांनी एवढं साधं सिंपल लाईफ जगलेलं आहे, तेव्हा पिझ्झा बर्गर नव्हता तरीसुद्धा ते हेल्दी आहेत ना. आणि आपण त्यांना बघतोय, म्हणजे आजींचं वय तुम्हाला दिसतंय 90 वर्ष वय, तरी सर एवढं तरी काम त्या करतायत बसले बसले. किंवा कोथिंबीर निवडणं, भाजीपाला काही ना काही निवडून द्यायचं, घरातले थोडेफार असं काही ना काही काम त्या करतायत. म्हणजे हेल्दी लाईफ आहे त्यांची आणि होती. आणि त्या अजून पण इतक्या हेल्दी आहेत की त्यांना असा आजार वगैरे काहीच नाही. मग का त्यांचं लाईफ तर इतकं साधं सिंपल होतं. आणि तेच साधं सिंपल लाईफ कदाचित आपल्याला थोडंफार प्रमाणात आता जगावं लागेल.
तर का म्हणून आपण या प्रश्नाकडे, या संकटाकडे जरा पॉझिटिव्हिटीने बघू शकत नाही? तर आपण बघायला पाहिजे. कदाचित जसं आपण कोरोनामध्ये शिकलो की हेल्थ खूप महत्त्वाची, तसं आपण युद्धकाळात आता शिकायला मिळेल की बचत, सेव्हिंग्ज आणि पैसे कसे वापरायचे आणि गरजेपुरता किती वापरायचे हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला कदाचित हे जे युद्धाचं संकट आलं आहे त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो असं मला तरी वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना पण शिकवू शकतो की फायनान्शियली प्रॉब्लेम्स आले म्हणजे महागाई वाढली म्हणजे काय, तर फायनान्शियली प्रॉब्लेम्स येणारच. आणि आता आजींसाठी जे आपण जगतोय ते एक युद्धकाळच आहे, कारण त्यांच्या वेळेस जे होतं लाईफस्टाईल ते एकदम सिम्पल आणि खूप स्वस्त होतं तेव्हा सगळं. पण आता जेव्हा मी आजींना कुठल्याही भाजीचा भाव, जर किराण्याचा एखाद्या वस्तूचा भाव सांगितला तर आजींना अगदी खूप 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 असं वाटतं की खूप महाग आहे. म्हणजे आपलं लाईफस्टाईल त्या लोकांसाठी युद्धासारखंच आहे. त्यांना असं ₹200 किलो तेल, त्यानंतर असं काहीतरी भाजी ₹20-25 पाव म्हटली की खूप महाग वाटायचं. आणि वाटतं का, तर त्यांच्या वेळेचं जे लाईफस्टाईल आहे ते साधं, सिंपल आणि कमी पैशात, कमी खर्चात चालणारं लाईफ होतं. मग त्यातलंच काही थोडं थोडं घेऊन आपण पण असं लाईफस्टाईल आता आपण यूज करू शकतो. आणि आपली भारतीय संस्कृती आधीपासूनच आपल्याला बचत करायला, सेव्हिंग्ज करायला आणि ते म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये की आपलं जितकं अंथरूण तितके पाय पसरवा. का, तर आपल्याकडे जितके पैसे आहे तितकेच खर्च करायचे, एक्स्ट्राचे करायचे नाही. हे तर आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला आधीपासूनच शिकवलेलं आहे. आणि कुठलंही संकट आलं तर त्याचा बाऊ न करता की आपण त्याच्यातून मार्ग कसा काढू शकतो, हे आधीपासूनच आपण आईकडून, आजीकडून, पणजीकडून आणि आपण शिकतच आलेलो आहे. की आपल्यासमोर कुठलंही संकट उभं राहिलं तर आपण कुठल्या पद्धतीने त्याला हँडल करायचं आहे. महागाई वाढली असं न करता त्याच्यातून आपण काय बचत करू शकतो, काय यूज करू शकतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर एवढं सगळं बोलल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की मी आजचा पॉईंट हा युद्धकाळाच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर बोलणार आहे. आणि यात जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात. आणि बघा मी जे प्रश्न आजीला विचारले त्यातच तुम्हाला उत्तर मिळालं असेल. की जसं मी आजीला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही रोज काय भाजी बनवायच्या. तर आपलं कसं असतं, आपण भाजी म्हटली की डिरेक्टली बाजारात जातो आणि तो रोज काहीतरी नवीन भाजी घेतो. तर मग आजींनी मला सांगितलं का मी रोज अशी बाजारातली भाजी आणायची नाही. का, तर त्यांच्याजवळ तेवढे पैसेच नसायचे. मग ते अशी एखादी शेतातली भाजी किंवा घरातली भाजी, जसं बेसनाचा वापर करून वेगवेगळ्या भाज्या, कांद्याचा वापर करून अशा भाज्या बनवायच्या. तर मग ठीक आहे, जर भाजी महाग झाली तर आपण त्यातलं काही ना काही जरा चॉईस करून घरातल्या भाज्या बनवू शकतो. हा एक पॉईंट आपल्याला मिळाला. त्यानंतर मी आजीला विचारलं की गॅस होती की चूल, तर आजीने सांगितलं नाही तेव्हा चूलच होती. तर ठीक आहे, आता आपण चूल मांडू शकत नाही, फ्लॅट सिस्टीममध्ये तर शक्यच नाही. पण जिथं अवेलेबल होईल, जसं आमच्या प्लॉटमध्ये अवेलेबल होऊ शकतं तर आपण करू शकतो. आणि जर गॅस वाचवायचाच असला तर त्यासाठीही मार्ग आहेत की आपण स्वयंपाक बनवताना लागेल तेवढा बनवायचा. आणि आत्ता आपण जी मुलांना सवय लावली आहे की प्रत्येकासाठी वेगवेगळं बनवतो आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या टायमावर बनवतो. तर पहिल्यांदा चूल होती म्हणून सगळे लोक पहिल्यांदा एकचदा स्वयंपाक करायचे. भलेही त्यांना नंतर दुपारी जेवायचं असो की संध्याकाळी जेवायचं असो, ते एकचदा स्वयंपाक बनायचा. तसं आपण एकदा स्वयंपाक करू शकतो म्हणजे आपली गॅसची बचत होईल. आपण पुन्हा पुन्हा प्रत्येकासाठी, घरातल्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेस बनवलं तर आपल्या गॅसचा जो यूज आहे तो वाढेल. म्हणून आणि कुकरचा तर यूज करूच शकतो आपण. तर हा एक आपण गॅसचा बचत यामध्ये ॲड करू शकतो. आणि मी आजींना दुसरा प्रश्न विचारलेला होता की आजी तुम्ही तेल किती वापरायच्या. तर तुम्हाला कळलंच असेल की आधीचे जे लोक होते ते तेल किती यूज करायचे, की तुम्ही विचारू शकता तुमच्या आजीला वगैरे. तर ते खूप कमी तेलामध्ये स्वयंपाक करायचे. जवळजवळ मी आजींना विचारलं तर आजींनी मला सांगितलं की ते 1.5 किलो तेल महिनाभर यूज करायचे. आणि घरात लोकं किती, तर घरामध्ये जवळजवळ 10 जणं ते सगळे म्हणजे एकत्र फॅमिली होती. तर मग ते 1.5 किलो तेल इतकं कमी कसं यूज करत असतील. आपण जरी इतकं कमी नाही करू शकलो तर निदान आपण त्यापेक्षा जर आपण 5 किलो यूज करत असलो
तर आपण ते 1-1.5 किलो नक्कीच कमी करू शकतो. म्हणजे निश्चितच प्रत्येक येणारं संकट आपल्यासाठी काही ना काही त्याच्यामध्ये एक शिकायला धडा मिळतो. प्रत्येक संकटातून आपण काही ना काही त्यातमध्ये मिळतं आहे आपल्याला, की जे आधीचं लाईफ होतं त्यातलं जर आपण थोडंफार घेतलं तर आपल्याला निश्चितच जगणं सोपं होईल. जर महिनाभर 10 लोकं 2 किलो तेल यूज करू शकतात, तर आपल्या छोट्याशा फॅमिलीला म्हणा किंवा मोठ्या फॅमिलीला म्हणा, कमीत कमी तेल आपण यूज करूच शकतो. आणि त्यामागे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तेल हेल्दी नसतंच. तर मग कमी तेलात भाज्या बनवू शकतो. तर हा एक पॉईंट तुमच्यासाठी युजफुल, माझ्यासाठी पण युजफुल होता. आणि जेव्हा मी विचारलं की कोणत्या भाज्या बनवायच्या, तर ते सगळ्या घरातल्याच भाज्यांच्या आजीने मला नावं सांगितले. तर बघा, तुमच्याकडे पण आजी असेल, आई असेल, तर तुम्ही घरातल्या भाज्या तिच्याकडून माहिती करू शकता. म्हणजे तुमचा व्हेजिटेबल्सचा खर्च वाचेल काय, तर कमीसुद्धा होऊ शकतो. आणि त्यानंतर मी आजीला पुढचा प्रश्न केला, आजी तुमच्या महिन्याचा खर्च किती? तर आजी आजी एकदम कन्फ्यूज झाल्या की महिन्याचा खर्च वगैरे काही नसायचा. फक्त जे लागेल ते आणायचं आणि बनवायचं. म्हणजे याचा अर्थ की आपण एकदमच बंद करू शकतो असं नाही. तर आपल्याला जे लागतं आहे, ज्याच्यात जास्त खर्च आहे तो जरा कमी करायचा. आणि आपण जे आता यूज करू शकतो ते यूज करायचं. हां, आणि त्याच्या पुढचा प्रश्न होता की तेव्हा हॉटेल होत्या का? तर हॉटेल तर नव्हत्याच. कदाचित तेव्हा लोकं जर कुठे जात असतील तर घरच्याच भाकरी वगैरे नाश्ता बांधून प्रवास करायचे. तर ठीक आहे, आता हॉटेल आहेत, पण आता जर त्या हॉटेलचे रेट वाढले असतील तर आपण काही दिवससुद्धा आपल्या घरचीच न्याहारी बाहेर जाताना नेऊ शकतो. आणि ठीक आहे, जर तसंही आपल्याला जमत नसेल, प्रवास करायला जमत नसेल, तर थोडे दिवस आपण प्रवास बंद करू शकतो. आणि त्यातल्या त्यात बाहेर जायचा खर्च, म्हणजे आधीचे लोक तर बाहेर जायचे नाही, पण आपण जी सवय लावलेली आहे आता, की आपण 10 दिवस झाले, 8 दिवस झाले की मुलं आणि आपण सगळेच हॉटेलला बाहेर जेवायला जातो. आणि पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी ह्या ज्या सवयी लावलेल्या आहेत आपण, तर कदाचित ह्या काळामध्ये आपण मुलांना पण सांगू शकतो आणि आपण स्वतःही या गोष्टींचा अवलंब करू शकतो की हे सगळं थोडे दिवस बंद करा किंवा कमी करा. घरी बनवा. आणि घरीही शक्य नसेल, बाहेर रेट वाढलेले आहे, तर आपण निश्चितच हा खर्च कमी करू शकतो. कारण हॉटेलच्या सवयी आपण लावलेल्या आहेत, मुलांनी नाही. कारण आपल्याला काही वेळ नसला, काही वेळा कंटाळा आला, तर आपण मुलांना घेऊन बाहेर जातो. तर तेव्हा तर हॉटेल्स नव्हत्या ना, मग तरीही लोकांचं लाईफ किती चांगलं होतं, हेल्दी होतं. मग आपण थोडे दिवस तसं ट्राय करूया. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारताच्या संस्कृतीतूनच मिळालेल्या आहे. फक्त त्या आपल्याला आता पुन्हा यूज करायचे आहे. आणि कदाचित हे जे संकटं येतात हे आपल्याला असे काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. बरेच आपले संस्कृती आपल्याला पुन्हा आपल्याला रिपीट करत असते की हेल्दी कसं राहायचं, बचत कशी करायची. आणि काही वेळा संकटं पण भरपूर आपल्याला नॉलेज देऊन जातात. तर बघा, मी इतके पॉईंट तुमच्यासमोर मांडले, तर तुम्ही पण काही पॉईंट मला कमेंटमध्ये निश्चित सांगा. आणि बघा, आधी तर मॉल पण नव्हते, आता आपण उठसूट मॉलला जातो. तर कदाचित आपण आता मॉलला जाणं बंद करू शकतो थोडे दिवस. कारण प्रत्येक वेळ ही कायमची नसते, वेळ बदलत असते. आणि पुन्हा जसा कोरोना गेला तसा हा वेळही निघेल आणि आपल्याला पुन्हा आपलं रुटीनचं लाईफ, म्हणजे रुटीनचं लाईफ तर आता चालूच आहे, पण ज्या गोष्टी ग्रोसरीज वगैरे हॉटेल्स ह्या ज्या आता रेट वाढणार आहे किंवा रेट वाढले त्या कमी होतील. आणि त्यानंतर पहिले लोकांना गाडी नव्हती, व्हेकल्स नव्हत्या, तर ते पायी जायचे. ठीक आहे, थोडंफार अंतर आहे, तर आपण पण ते पायी क्रॉस करूच शकतो. तर त्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपली जॉगिंग पण होईल. आणि पेट्रोल वाढणार म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण टोटली गाडी यूज करायची नाही. तर यूज करायची असेल तर कमी प्रमाणात, जिथं तुम्हाला नेसेसरी आहे अशा ठिकाणी तुम्ही गाडी यूज करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायी चालायची सवय लागेल आणि त्यातल्या त्यात आपलं जॉगिंग पण होईल. आणि हेल्दी राहण्याचा आणखी एक रूटीन आपल्यासोबत शेअर होईल.
कारण की आधी तर कितीही अंतर असलं तरी सगळेच पायी जायचे. आणि निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण बचत करायला शिकू शकतो. मुलांना पण सांगू शकतो की कुठं कुठं आपल्याला पैसे वाचवायचे आहे, कुठं कमी खर्च करायचा आहे. आणि ह्या सगळ्यांमधून आपण जर एक पॉझिटिव्हिटी घेतली की हे सगळे संकट आपल्याला काही गोष्टी शिकवायला आपल्या लाईफमध्ये येतात, काही गोष्टी सांगायला आपल्या लाईफमध्ये येतात, तर निश्चितच याचं वर्णन, याचं टेन्शन आपल्याला येणार नाही. आणि स्वयंपाक करताना आपण तो सगळ्यांचा स्वयंपाक एकचदा करू शकतो. म्हणजे जसं आता आपण सवय लावलेली आहे की लहान मुलाला हे आवडतं, मोठ्या मुलाला हे आवडतं, मिस्टरांना हे आवडतं, तर आपण सगळं असं नवीन नवीन आणि वेगवेगळ्या वेळेस बनवतो. तर तसं न करता बघा, आधीचे लोक काय करायचे, शेतात जायच्या आधीच सगळा स्वयंपाक करायचे. आमच्या आजीने तरी तसंच सांगितलं, सगळ्यांचा स्वयंपाक एकदम व्हायचा, मग ते दुपारी जेवायचं असो की नंतर 4ला जेवायचं असतो केव्हाही. थोडे दिवस आपण तशी सवय लावू शकतो, म्हणजे आपल्या गॅसची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि थोडे दिवस सगळ्यात मोठा खर्च आपण कमी करू शकतो. आणि अन्न लागेल तेवढं बनवायचं, म्हणजे जास्तीचं अन्न तर बनवायचंच नाही, पण जर बनवत असाल तर लागेल तेवढंच बनवा, म्हणजे अन्न पण वाया जाणार नाही आणि आपल्याला जो महागाईचा फटका बसणार तो पण कमी प्रमाणात बसेल. तर बघा, अशा प्रकारे मी वेगवेगळे पॉईंट तुमच्यासोबत शेअर केले. आणि खरं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज आधी नव्हत्या, तरीसुद्धा किती पीसफुल लाईफ हे सगळे लोक जगत होते आणि हेल्दी पण राहत होते. मग आपणच का नाही करू शकत? आपण पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, हेल्दी रूटीन, हेल्दी लाईफ जगू शकतो. आणि हे सगळं आपल्यावर डिपेंड करतं की कुठली परिस्थिती आपण कशी हँडल करायची आहे. कोरोनामध्ये पण आपण बऱ्याचशा प्रॉब्लेम्स हँडल केल्या, सॉल्व केल्या. आताही आपण करू शकतो असे बरेचसे प्रॉब्लेम. आणि आता जरा फायनान्शियली प्रॉब्लेम आपल्याला मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. तर मला तरी वाटतं घाबरून न जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीतून आपण एक पॉझिटिव्हिटी घेतली पाहिजे, स्ट्रेंथ घेतली पाहिजे आणि एक सिम्प्लिसिटीचं लाईफ आपल्याला जगायला मिळेल. तर ते कदाचित त्याचाही आनंद घ्यायला पाहिजे. कधी पायी चालूया, कधी कमी खर्चात घर चालवूया, तर कधी घरातल्या भाज्यांचा यूज करूया. तर अशा पद्धतीने कदाचित युद्धकाळामध्ये जे लाईफ आहे ते आपण जगू शकतो आणि जगू. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे काही पॉईंट असतील तर मला निश्चित सांगा. आणि आवडला असेल तर निश्चित लाईक जरूर करा. तर बघा, आजचा होता असा व्हिडिओ. मला जे मनात आलं, म्हणजे आजच्या रुटीन लाईफमध्ये आजच्या जे चालू आहे प्रॉब्लेम्स, त्याच्यावर मी असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्हिटी असते. म्हणजे संकट जरी आलं तर ते कसं फेस करायचं हे आपल्या भारतीय संस्कृतीत आधीपासूनच दिलेलं आहे. तर ते फेस करायला आपण फक्त आजच्या लाईफमध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम कसा फेस करायचा हे आपल्याला चला. आणि थोडे दिवस हे पण लाईफ आपण बघू. थोडे दिवस साधं सिंपल लाईफ कसं असतं, घरातल्या घरात काही गोष्टींचा यूज करून आपण कसं साधं सिंपल लाईफ जगू शकतो, हे सुद्धा आपल्याला याच्यातून कदाचित शिकायला मिळेल. आणि जी बचत आपण करत नव्हतो ती बचत निश्चितच आपल्याला या युद्धकाळामध्ये कशी करायची ते निश्चितच समजेल. तर बघा, काही गोष्टींमध्ये बेनिफिटही असतो, नुकसान तर खूप असतं, पण काही गोष्टी या बेनिफिटसाठी सुद्धा असतात की आपण कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये काय करू शकतो, काय गोष्टींचा आपण यूज करू शकतो. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या मनात काय प्रॉब्लेम येत आहे, तुम्हाला काय वाटतंय, हेही मला निश्चित कमेंटमध्ये सांगाल. चला, व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय. चला, पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत. विषय आवडला असेल तर निश्चित कमेंट करा. आणि तुमच्या मनात काय विचार येतात ते पण मला सांगा. बाय.